प्रत्येक शेतकऱ्याची पहिली पसंत रियल 4 कांदा बियाणे। चमकदार रंग, गोलसर व मोहक आकार, रोगांना प्रतिकारक आणि हमखास उत्पादन। 6 महिन्यांहून अधिक साठवण क्षमता। बाजारपेठेत रियल 4 ला शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी। नफा देणारा, टिकाऊ आणि खात्रीशीर सोबती। उच्च उत्पादन, जास्त काळ टिकाऊ आणि बाजारात उत्तम दर मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनो, आजच निवडा रियल 4 कांदा वाण। दिवाळी पूर्व काळात पाऊस पडणार असल्याचं भाकीत उंबरे येथील राजा वीरभद्र महाराज मंदिरात विजयादशमीच्या दिवशी आयोजित वैदिक कार्यक्रमात रवींद्र नगरे यांनी केलं। युद्धाला जोर राहील, अत्याचाराचं प्रमाण वाढेल, पुढील वर्षी पाऊस समाधानकारक पडेल, गहू हरभरा कमी प्रमाणात राहील, परिणामी बाजारभाव जास्त राहील, तर ज्वारी बाजरी मध्यम राहील, अशी भविष्यवाणी केली आहे। नगरे परिवाराची 65 वर्षाची परंपरा चौथी पिढी वैदिक करून पुढे घेऊन जात आहे। 8 वर्षांपासून रवींद्र नगरे हे दसऱ्याच्या दिवशी वैदिक सांगतात। अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वात आधी होणारी भविष्यवाणी असल्यानं याकडे सर्वांचं विशेष लक्ष आहे। प्रत्यक्ष भविष्यवाणी ऐकण्यासाठी मोठी गर्दी जमली होती। कार्यक्रमासाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित होते। ब्राह्मणी गावातील नगरे परिवार उंबरे गावातील सर्वांना बरोबर घेऊन आध्यात्मिक कार्य करतो। सुमारे 35 लाख रुपयांचं मंदिर लोकवर्गणीतून उभं करणं निश्चित कौतुकास्पद आहे। भविष्यात राजा वीरभद्र महाराज यांच्या सेवेसाठी आम्ही कायम आपल्या सोबत असल्याचं प्रतिपादन तनपुरे यांनी केलं। राहुरी तालुका तालीम संघाचे प्रमुख सुनील अडसुरे यांनी मनोगत व्यक्त केलं। IT इंजिनियर म्हणून नोकरी करत असलो तरी अध्यात्मापासून दूर न जाता आम्ही नगरे परिवार वीरभद्र महाराज यांची सेवा कायम करणार असल्याचा विश्वास रवींद्र नगरे यांनी व्यक्त केलाय। नगरे परिवार फक्त निमित्त आहोत। हे कार्य उंबरे ग्रामसह परिसरातील भाविक भक्तांच्या सहकार्यातून होत असल्याचं राजा वीरभद्र मंदिराचे सेवेकरी अशोक नगरे यांनी सांगितलं। वैदिक ऐकण्यासाठी उंबरे ब्राह्मणी व राहुरी तालुक्यासह जिल्ह्यातील भाविक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाप्रसादानं कार्यक्रमाची सांगता झाली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अप्पासाहेब ढोकणे यांनी केलंय। वीरभद्राचरणी प्रार्थना आहे। मला अजिबात वाटत नाही मला 2 मुलात एक सैनिकाला ज्यादा का जपतो, कारण जे बिरोबाचं वारं येतं याला शास्त्र आहे नाना, हे तुम्ही सांगता की जे बालवयात येतं ते खरं वार आहे। कालांतराने आल्यानंतर आपल्याला काही त्या खोलात जायचं नाही किंवा त्यावर आपण चर्चा करू नये, आपल्याला काही त्याच्याशी स्वारस्य नाही। पण जो 5वी ला असताना 11व्या वर्षी त्याच्या अंगात संचार झाला आणि भविष्यवाणी कशी सांगावी त्याला कोणी कानात सांगितलं का? आता रवीला जे 2 शब्द बोलायचे होते आप्पासाहेब म्हणले सगळे बोलले, पण रवीचे भावना तरी ऐकून घेऊ ना। मग त्याला आता कोणी गायडन्स केलं का आतमध्ये पुढे जाऊन तू असं बोल तसं बोल? पण ते आप्पासाहेबाच्या डोळ्यात पाणी आलं का तो IT इंजिनियर असून त्याची त्यावर किती श्राद्ध आहे। हे त्याचा बोलण्याचा मतीत अर्थ असा आहे की त्याला कुठलंही सांगी नाही, त्याला कुठलीही कल्पना नाही। ज्या वेळेस त्याच्या अंगात तो देव येऊन जे 2 शब्द सांगतो हीच पूर्व दिशा। रवीला कुठल्याही गोष्टीची कल्पना दिली जात नाही आणि आमच्या कुटुंबाने जे एवढे वर्ष केले हे नुसारती केलेले। तिथं या सगळ्या देवस्थानाला उत्पन्नाचे साथ नाही। बिरोबा देवस्थानला इथं गुल्हाळ बसवी दररोज मला म्हणते मामा तुम्ही इतक्या दिवसातून इतक्या वर्षापासून आजोबापासून येता, पण तुम्ही कधी अभिलाषा ठेवली नाही। त्यांनी पण ठेवलेली नाही। ते म्हणले आजोबा तुम्हाला काय जमीन लागली